नमस्कार, मी स्वप्नाली सचिन रोकडे. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ करण्याचं कारण प्रश्न असा आहे की लहान मुलं आपल्या हाताने कशा पद्धतीने जेवण करतील व त्यांना कशा पद्धतीने आपण सवय लावली पाहिजे, आपण काय टिप्स फॉलो केल्या पाहिजे जेणेकरून ते स्वतः पोटभर खातील. त्या संदर्भात तुम्हाला विशेष कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी लहान मुलांबरोबर करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी लहानबरोबर करायला नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर योग्य वेळेमध्ये आणि योग्य प्रकारे खाण्याची तुम्ही कशी सवय लावावी, त्या संदर्भात पाणी स्वतः त्यांनी कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, ह्या मी सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमच्याही काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करा, त्यावर मी तुमचा नक्की प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना मदर्स आईसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा मदत होईल. तेपासून आपण बाळाला हाताने खायला स्टार्ट करायला हवं. जेव्हा ते 8 ते 9 महिन्यात आपलं बाळ बसतं, विदाऊट सपोर्ट ते बसायला लागलं, तेव्हा तुम्ही बाळाला स्वतःच्या हाताने खायला स्टार्ट करू शकता. माझ्या स्त्रीच्या बाबतीत तिने सपोर्ट 7 ते 8 महिन्यात करायला सुरुवात केली. त्यावेळी मी माझ्या हातात भाकरीचा तुकडा, जो भाकर असते त्या भाकरीवर मी तेल लावायचे आणि तेलावर थोडंसं मीठ सोडून ते भाकर आपल्या हातावर छोटे छोटे असे तुकडे करून मी देत होते. तर ती जसे की चुरमुरे पण मी असंच हाताने द्यायचे आणि आपल्या भाकरीचे तुकडे सुद्धा मी असेच हाताने द्यायचे. तर तुम्ही सुद्धा तेच करू शकता. चुरमुरे असतात ते आपल्या हाताने घेऊन ती स्वतःच्या हाताने खायला ती मदत करेल. पहिलं म्हणजे तुम्ही हाताने जे चुरमुरे देऊन त्यांना देणार आहे, तर त्यांना अजिबात फोर्स करू नका की त्यांनी खाल्लंच पाहिजे. तर त्यांना इन्स्पायर करायचं आहे की त्यांनी स्वतःहून खाल्लं पाहिजे. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना जे देणार आहे तर ते पहिलं लगेच स्टार्टिंगला लिक्विड देऊ नका. लिक्विड देण्याच्या ऐवजी तुम्ही ड्राय द्या. ड्राय फ्रूट्स म्हणजे तुम्ही फळं जसे की मोसंबी किंवा द्राक्षे किंवा डाळिंब, चुरमुरे असे तुम्ही हातावर आपल्या घेऊन त्यांना द्या. म्हणजे ते आपल्या हाताने 2 बोटाने घेऊन ते व्यवस्थित आपलं खातील. आणि असंच तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला तुम्ही स्टार्ट करा. नंतरून ते स्वतः आपल्या हाताने घेऊन खातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खायच्या वेळेस जर फॅमिलीसोबत आपण खातो, जेवायला बसतो, तर त्यांनासुद्धा तुम्ही आपल्या बाळाला सुद्धा वेगळं प्लेट देऊन त्यांना पण तुम्ही खायला बसवा. आता बाळ पाणी पिण्यासाठी एक तुम्ही सेफ्टी कप मागू शकता, जेणेकरून बाळ सांडणार नाही आणि दोन्ही हाताने पकडून ते व्यवस्थित पेईल. आणि त्यांनी जर सांडलं, म्हणजे फर्स्ट स्टार्टिंगला तर कोणतंही बाळ सांडतं, अंगावर सांडलं किंवा इकडे तिकडे पाणी सांडलं तर तुम्ही इरिटेट होऊ नका, कारण की ते बाळ घाबरतं, मग ते स्वतःहून असं पाणी प्यायला घाबरून जाईल. तर त्याच्यासाठी तुम्ही एक सेफ्टी कप घ्या आणि जेणेकरून ते व्यवस्थित कम्फर्टेबलने पाणी पिईल आणि ते कप असं सांडतसुद्धा नाही आणि व्यवस्थित पाणीसुद्धा त्याला पिता येतं. नंतरने त्याला सवय झाल्यानंतर ओपन कप घ्या, मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्यूस आणि पाणीसुद्धा देऊ शकता. आणि जर बाळ खायला सुरुवात करेल, जसे की मी तुम्हाला सांगितलं चुरमुरे वगैरे द्यायला चालू केलं, तर त्यांनी फरशीवर सांडले वगैरे, तर ते सांडलं वगैरे घाण केलं, अंगावर घाण केलं की तुम्ही त्याच्यावर ओरडू नका आणि मारू नका. त्याच्यामुळे बाळ घाबरतं आणि मग ते परत इरिटेट होतं आणि ते मग स्वतःहून खायला घाबरेल. त्याच्यामुळे तुम्ही तसं काही करू नका. आता बाळ स्नॅक्स खायला चालू केले, जसे की आपल्या हाताने ते पाणी पित आहे. लंच, ब्रेकफास्ट, डिनर स्वतःच्या हाताने आपण आता खायला चालू केलं. त्याच्यानंतर त्याने चालू केल्यानंतर तुम्ही फॅमिलीसोबत त्याला पण म्हणजे प्लेट वेगळी देऊन तुम्ही त्याला सोबत खायला बसवा. आणि तुम्ही जे जेवण पदार्थ तुमचं जे आहे ते सुद्धा त्यालाही सुद्धा तेच खाऊ द्या. आणि ते जे म्हणन की मला ते खायचे तर ते खाऊ द्या. त्यांना फोर्स करू नका की हेच खाल्लं पाहिजे, असंच केलं पाहिजे, कारण की त्यांची तशी मेंटॅलिटी नसते. आणि तिच्यासाठी पण ते प्लेट वेगळा असू द्या, जेणेकरून ते स्वतः बसून ते पदार्थ मनापासून खातील आणि त्यांच्या अंगीसुद्धा लागेल, ते पदार्थ अंगीसुद्धा लागेल आणि त्यांची वाढसुद्धा व्यवस्थित होईल. आणि त्यांचं फिनिश झाल्यानंतर, ते पदार्थ पूर्ण फिनिश झाल्यानंतर तर त्यांना असं छान छान बोला त्यांच्याशी
की फिनिश झाल्यानंतर शब्बास आणि कौतुक करा, त्यांचं खूप सारं कौतुक करा, म्हणजे त्यांना खूप छान वाटेल, म्हणजे जेवणाबद्दल त्यांचे खूप छान वाटेल असेल ते, आणि त्यांचा इंटरेस्टसुद्धा वाढेल. कधी कधी काय होतं की बाळाला कंटाळा येतो, खेळण्यामध्ये ते खूप कंटाळा करतात जेवणाबाबतीत आणि पोट भरून खात नाही. मग ते या दरम्यान तुम्ही काय करायचं की स्वतःच्या हाताने त्यांना भरून दुसरी प्लेट घ्यायची आणि त्याची प्लेट वेगळी ठेवायची, तुमची प्लेट वेगळी ठेवायची. तुम्ही पण त्या प्लेटमधून त्यांना चारायचं आणि त्यासुद्धा त्या प्लेटमधून ते स्वतः खातील. तुमची प्लेट वेगळी ठेवायची आणि त्या बाळाची प्लेट वेगळी असणार आणि ते तुम्ही पण चारायचं आणि ते बाळ पण खायचं. असं करायचं, म्हणजे जेणेकरून त्यांचं पोटसुद्धा भरेल. कधी कधी काय होतं, आई बाबासोबत असेल तर काही बाळ काय करतात की जेवण करत नाही, की त्यांना असं वाटतं की आपले आई बाबा आहेत की ते मला खाऊ घालतील. तर त्यावेळेस काय करायचं, तुम्ही आपले जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासोबत त्यांना बसवायचं जेवण करण्यासाठी, आणि त्यांना असं वाटतं की आपण आपल्या हाताने खाल्लेलं बेटर आहे. तर तुम्ही हे प्रयत्न केला तर तुमचे बाळ तुमच्या हाताने नक्की खाईल. तर तुम्ही ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा, नक्की तुमचे बाळ तुमच्या त्यांच्याच हाताने नक्की खातील. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.